थोडं बरं वाटतंय का? डॉक्टर येईलच इतक्यात पण. हा प्रिया, अगं खरंच डॉक्टरची काही गरज नाहीये, साधा मुरगळलाय माझा पाय आणि पारू हा लेप लावते ना त्याने बरं वाटणार आहे मला खरंच. आणि प्रिया, तू दादाला भेटायला जाणार होतीस ना, का नाही गेलीस? आई, हे बघा तुम्हाला एवढं लागलेलं असताना मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. आई हे बघ, तू तुझ्या पायाची काळजी घे, मी प्रियाला नंतर घेऊन जातो ना माहेरी. हो अगं, पण मी ऑलरेडी दादाला कळवलंय की तुम्ही येताय, तो वाट बघत असेल. नाही नाही नको, हे बघा आम्ही नंतर कधीतरी जाऊ. काही गरज नाही नंतर वगैरे जायची, तुम्ही आत्ताच जा. तसंही दादा पण सांगत होता की तुझी खूप आठवण येते, जाऊन भेटून ये त्याला. मी ठीक आहे अगं, आणि इथे खूप लोक आहेत काळजी घ्यायला माझी. ठीक आहे. आई आर यू शुअर? आय एम व्हेरी शुअर. ओके. आई पण प्लीज तुम्ही काळजी घ्या. आम्ही लगेच जाऊन येतो. हा पारू. एक मिनिट. हा नमस्कार. बोला बोला बोला. हो चालेल. हो उद्या किंवा परवा भेटूयात ना. चालेल. देवी आई, काय झालं? गुरुजींनी आदित्यला बोलावलंय. ते त्याला एक मूर्ती देणार आहेत आणि त्या मूर्तीची आपल्या घरच्या देव्हाऱ्यात प्राणप्रतिष्ठा करायची. खरं तर त्या पूजेची सगळी तयारी मीच करणार होते, पण पायामुळे मला वाटत नाही की मला जमेल. पारू, तू करशील पूजेची सगळी तयारी प्लीज? नाही देवी आई. सावित्री पाणी आणते पाणी. त्या मुलीची पुण्याई आदित्यच्या पाठीशी. काय मला एकट्यालाच जावं लागेल, बट मी मंदिरातून आल्यानंतर तुला सगळ्यात पहिले कॉल करतो. ओके? हो हो हो. बाय बाय बाय. मिस यू. बाय. ए आय मिस यू टू. बाय. किती गोड आहे ना. बघ नाहीये, संजनाला नाही जमणार आहे. काय ना, एकत्र आम्ही गेलो असतो तर बराच वेळ एकत्र घालवता आला असता, गप्पा मारता आला असत्या छान. आता काय ऑप्शन नाही आहे. तू काय गप्पा मारणार नाहीयेस. काय इंटरेस्टिंग झाला असता प्रवास, तर काय बोरिंग होणार आहे. किती छळायचं आहे त्याच्याला. पण माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र जर तुमचं रक्षा कवच नसतं ना, तर मी तुमच्यासोबत अजिबात आले नसते. काय होत आहे सगळं? आदित्य दादा एवढे खोड करतील मला अजिबात वाटलं नव्हतं. पण खरं सांगा, ते त्या मुलीला जळवण्यासाठीच करतात ना हे सगळं? हो ना. मलाही आधी खूप शॉकिंग होतं. पण शेवटी तो भाऊ कोणाचा आहे? माझा. आणि खरं सांगायचं ना तर ह्यावेळी दादा खरंच खूप प्रेमात आहे त्या मुलीच्या. खरंय. फक्त मला भीती एकाच गोष्टीची वाटते की आईने त्या मुलीला नकार नाही दिला पाहिजे. प्रीतम, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपण दोघं आहोत ना, आपण दोघं मिळून सगळं मॅनेज करू. डोंट वरी. बरं बस झाले. येस. मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय की आदित्यवर अशी संकट ही येतच राहणार. अहिल्या, काय कसला विचार करतेस? श्रीकांत, मी आदित्यला एकट्यालाच पाठवलंय तिथे.
त्याचीच काळजी वाटते. सगळं नीट होईल ना रे? होईल सगळं ठीक. मी गुरुजींना फोन करून सांगते. कर. हा बोला अहिल्यादेवी. गुरुजी, मी आदित्यला तिथे एकट्यालाच पाठवलंय. अहो अहिल्यादेवी, आमच्या गुरुजींनी तुम्हाला स्पष्ट शब्दात सांगितले होते की आदित्यला धोका आहे म्हणून. अहो त्याला त्याच्या अवतीभोवती त्याचे सुरक्षा कवच असणे गरजेचे आहे. जोपर्यंत त्याला त्याचे सुरक्षा कवच मिळत नाही तोपर्यंत एक आई म्हणून तुमचे सुरक्षा कवच त्याच्या अवतीभोवती असणे गरजेचे आहे. म्हणून तुम्हाला आमच्या गुरुजींनी आदित्य सोबत यायला सांगितले होते. हो गुरुजी, पण इथे जरा अडचण. आदित्यपेक्षाही महत्वाची होती का अडचण? अहिल्यादेवी माफ करा, पण तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. अहो आपल्या मुलावर मृत्यूची टांगती तलवार आहे हे माहीत असताना सुद्धा कुठली आई दुसऱ्या गोष्टींना महत्व देईल? तुमचं बरोबर आहे गुरुजी. मी ताबडतोब निघते. ठीक आहे, या लवकर. श्रीकांत, गाडी काढायला सांग. आपण ताबडतोब मंदिरात जातोय. नाही आईला, अरे तुझं पाय दुखावलाय आणि आदित्यपेक्षा महत्वाचं नाहीये.